ज्या आपल्या तालमी आहेत गावामधल्या, या जतन करून ठेवल्या पाहिजेत प्रत्येकाने. जिथे आपली जी येणारी पिढी आहे, लहान मुलं, त्या दुपारचा वेळ असल्यानंतर मी टू व्हीलर गाडी काढतो. मी आणि माझी बायको मावळ एरियामधले जे छोटी छोटी गावं आहेत, या गावांमध्ये जुन्या तालमी कुठे आहेत का हे जाऊन पाहतो. आणि अक्षरशः तालमीचा पूर्ण खेळखंडोबा झालेला आहे. कुठे पाण्याने ते आखाडा भरलेला आहे किंवा आखाडेच दिसत नाहीयेत कुठे. आता हे मी का सांगतोय, की जे मुदगल आहे किंवा गदा आहे, आता हे नामशेष होत चाललेले आहेत का? तर मागच्या काही दिवसामध्ये हे खरंच कुठेतरी टूल आपल्यापासून लांब गेलेले होते. आता हे थोडंसं फंक्शनली ॲक्टिव्हेट होण्यासाठी, मोबिलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी जे फिटनेस प्रोफेशनल आहेत, हे हे टूल घेऊन पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. 19व्या शतकानंतर जसे डंबेल्स, बारबेल्स आले, मशीन्स आल्या वेगवेगळ्या, तसं आखाड्यांचं जे प्रमाण आहे किंवा हे जे आपलं ट्रॅडिशनल टूल आहे, हे कुठेतरी मागे पडत आलं. याच्या मागचं रिझन असं आहे, की लोकांमध्ये बॉडी बनवण्याचा क्रेज तयार झाला. म्हणजे बॉडी बिल्डिंग हा जास्त पुढे आला आणि मशीनवरती इझिली व्यायाम करता येत होते. त्यामुळे असे काही जे टूल्स आहेत, मोगरी, आपण मुदगल म्हणतो, जोरी म्हणतो, हे कुठेतरी मागे गेले. कारण असे जे टूल्स आहेत, हे जिममध्ये अजून सुद्धा हे कोचेसला हे कसे वापरायचे किंवा याच्या टेक्निक्स किंवा हे करताना सुद्धा याला खूप व्यवस्थित याचे फॉर्म अँड टेक्निक तुम्हाला समजून सांगायला लागतात आणि त्याला वेळ सुद्धा जातो. यामुळे सुद्धा हे टूल कुठेतरी मागे चाललेले होते. आणि आता सध्या खूप आनंद होतोय, की हे टूल आता लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचत आहे. म्हणजे सगळ्यांचं एक नातं जुळलेलं असतं आपल्या जुन्या याच्याबरोबर. तालमी सुद्धा मला असं वाटतं, की ज्या आपल्या तालमी आहेत गावामधल्या, या जतन करून ठेवल्या पाहिजेत प्रत्येकाने. जिथे आपली जी येणारी पिढी आहे, लहान मुलं, त्या मातीचा जो वास आहे, त्या मातीमध्ये जी कुस्ती खेळली जात होती पहिली, जो एक आजूबाजूचा तिथला जो एक वातावरण होतं, हे वेगळंच होतं. हे आपल्या येणाऱ्या पिढीला आपण समजून सांगण्यासाठी आपल्या गावातले जे छोटे छोटे आखाडे आहेत, हे आपण जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.